नाशिक या ठिकाणी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य नाशिक दौरा देवेंद्रजी फडणवीस दौऱ्याच्या वेळेस विनोद भाऊ भोसले यांना नाशिक शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पोलिसांनी केली अटक। विनोद भाऊ भोसले हे निवेदन देण्यासाठी गेले असताना पोलिसांनी भोसले तुम्हीच आहे का असं बोलून विनोद भाऊ भोसले यांना लगेच अटक केली व मुंबई नाका पोलीस स्टेशन घेऊन गेले आणि तब्बल 4 तास त्या ठिकाणी बसून ठेवले। विनोद भोसले यांच्यावर कुठल्या गुन्ह्याच्या आधारे विनोद भोसले यांना अटक करण्यात आलेली होती? लोकशाहीच्या माध्यमातून विनोद भाऊ भोसले हे निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्री महोदय यांना देण्यासाठी जात असताना पोलिसांनी थेट विनोद भाऊ भोसले यांना अटक केली। म्हणजेच लोकशाही संपवण्याचा षडयंत्र या सरकारकडून चालवलेला आहे। कारण की विनोद भाऊ भोसले यांच्या गळ्यामध्ये निळी शाल, छातीवर बाबासाहेबांचा बॅच बिल्ला होता, म्हणूनच पोलिसांनी विनोद भाऊ भोसले यांना अटक केली। ज्या पोलिसांनी विनोद भाऊ भोसले यांना अटक केली त्या पोलिसांची देखील चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावी ही मागणी देखील विनोद भाऊ भोसले यांच्या वतीने करण्यात येत आहे। भीमसैनिक विनोद भाऊ भोसले यांना न्याय मिळणार का, आता याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे। आम्ही आमचा हक्क अधिकार घ्यायचे नाही का तरी स्पष्ट सांगण्यात यावा। विनोद भोसले यांच्या फोनमध्ये काढलेले व्हिडिओ देखील पोलिसांनी डिलीट केले। ते व्हिडिओ डिलीट करण्याचं कारण तरी काय आहे हे तरी सांगण्यात यावं। म्हणजे लोकशाहीमध्ये व्हिडिओ काढणे, फोटो काढणे हा देखील अधिकार असताना देखील पोलिसांनी हा अधिकार हिरावून घेतला। अशा पोलीस अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई करण्यात यावी। लोकशाही संपवण्याचं षडयंत्र या शासनाकडून केला जात आहे, हे षडयंत्र उरकून टाकणार भीमसैनिक विनोद भाऊ भोसले या ठिकाणी आई संघटना महाराष्ट्राच्या अध्यक्ष वंदनाताई संसारे, आई संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव संगीताताई कराळे, आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या खजिनदार कविताताई निर्भवणे, आई संघटना चंद्रकांत माळी निफाड तालुका अध्यक्ष शैलेश भाऊ शेळके। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील निकम। दिनांक 16/3/2025 रोजी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलनासाठी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर बसलेलो आहोत। अद्यापही प्रशासनाने आमच्यावर कुठल्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेतलेली नाहीये। म्हणजे सांगायचं एक आहे, प्रशासन झोपलेलं आहे। हे प्रशासन झोपेचं सोंग घेतं आणि हे प्रशासन कोणाच्या तरी वंजुळीनं पाणी पितं, यातलं स्पष्ट आणि प्रखर उदाहरण आज या ठिकाणी आमचे 7 दिवस उलटूनही या प्रशासनाला जाग येत नाही। या ठिकाणचे अधिकारी इथं येत नाही, म्हणजे या अधिकाऱ्यांना इथं मेलं काय गेलं काय काहीही घेणं नाही। यांना फक्त स्वतःची पोळी भाजायची आणि स्वतःचे घरं भरायचे हे यांना चांगल्या प्रकारे जमतं, म्हणून आम्ही यांना डोळ्यात खुपतो। या अनुषंगाने आज आम्ही नाशिकमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा दौरा असताना त्यांच्या दौऱ्यामध्ये त्यांना निवेदन देण्यासाठी गेलो। आर्टिकल 19च्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो। आम्हाला काय माहिती की मुख्यमंत्री बाबा आमच्या भोकांडीत बसणार आहेत म्हणून। मुख्यमंत्री महोदयांना आम्ही निवेदन द्यायला गेलो आणि त्या महाशयाने आमची निळी शाल आणि बाबासाहेबांचा फोटो पाहून आम्हाला पोलिसांचा ताफा पाठवून दिला। जसा हक्का आमच्या भोकांडीत बसवायला पाठवला। बाबासाहेबांची लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही तुमच्याकडे आलो रे बाबा, आम्ही तुझ्या भोकांडी बसायला आलो नाही। मग आमचं निवेदन घ्यायच्या टायमाला का आम्हाला नजर कैदेत ठेवलं? कुठल्या घटनेच्या आधारे मला त्या ठिकाणी नजर कैदेत ठेवण्यात आलं याचं उत्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देण्यात यावं। निळा झेंडा तुम्हाला खुपतो म्हणून, त्या निळ्या झेंड्याचा तुम्हाला लाज वाटते म्हणून, कारण की त्या ठिकाणी एक भीमसैनिक फक्त निवेदन देण्यासाठी जात असेल आणि मुंबई पोलीस स्टेशनचे PIच्या माध्यमातून त्या ठिकाणची अख्खी पोलीस यंत्रणा जर मला पकडण्यासाठी त्या ठिकाणी पाठवत असेल तर सर्रासपणे या घटनेचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। आम्ही बाबासाहेबांच्या विचारधारेला मानणारे लोक आहोत। आमच्या अंगावर कोणी येत असेल तर आम्ही त्याला शिंगावर घेणारे अवलादी आमच्या आहेत। अशा भांडगोळांना घाबरणारे अवलादी नाही आहेत। आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेने जाणतो, काही गोष्टीला आणतायत म्हणून आम्ही शांत आहेत। बाबासाहेबांनी आम्हाला शिका, संघटित होऊन संघर्ष करा हा जर मूलमंत्र दिलेला आहे तर या आदेशाने आम्ही चाललेला आहेत। आणि हे आम्हाला जर अशा आयऱ्या गैऱ्या नत्तू खैऱ्याच्या अवलादी जर समजत असेल तर कदाचित हा त्यांचा भ्रम असू शकतो। एक भीमसैनिक पेटला तर संपूर्ण महाराष्ट्र हलवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आणि हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे। कारण की आज तुम्ही माझा अपमान नाही केला तर आमच्या झेंड्याचा अपमान केला। मुख्यमंत्री महोदय, आम्हाला एक आव्हान आहे, आमच्या मागण्या तात्काळ विचारात घ्या आणि आज ज्या पोलिसांनी
ज्या पोलिसांनी आम्हाला अटक केलेली होती यांची सखोल चौकशी करून यांना निलंबित करण्यात यावं. कारण की ज्यावेळेस उद्याकडे एखादा गरीबातला गरीब पोरगा तुमच्याकडे निवेदन द्यायला येणार तर तुम्ही त्याला काय फासावर लटकवणार काय? कुठल्या घटनेची तरतूद आहे, कुठलं आर्टिकल आहे हे तरी आम्हाला स्पष्ट करून द्या. तुम्हाला जी लोकशाही संपवायची आहे ती लोकशाही आम्ही संपवून देणार नाही. एक गोष्ट लक्षात राहू द्या, आम्ही बाबासाहेबांच्या विचारधारेनं, फुलेशाह आंबेडकरांच्या विचारधारेनं चालतो आणि या विचारधारेचा जर कोणी अपमान करत असेल तर हे आम्ही महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कधीही खपून घेणार नाही. जय भीम, जय संविधान, जय शिवराय, जय लहुजी. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.